हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि चॅप्टरचं नाव आहे अंडरस्टँडिंग विंडोज. आणि आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत वर्किंग विथ फाइल्स अँड फोल्डर्स. तर ऍक्च्युली विंडोज आपण पाहिलेलं आहे की विंडोज काय असते, ऑपरेटिंग सिस्टम असते. विंडोजचे काही फीचर्स आपण पाहिलेले आहेत. तर आपण ज्यावेळी ऍक्च्युली विंडोज मध्ये काम करतो, कॉम्प्युटरवरती काम करतो, त्यावेळी आपण वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स क्रिएट करतो आणि फोल्डर्स क्रिएट करतो आणि त्याची मॅनेजमेंट आपल्याला व्यवस्थित करावी लागते. समजा तुम्हाला कोणत्या तरी गेम्स मध्ये वगैरे, स्पोर्ट्स मध्ये किंवा कोणत्या तरी स्पर्धेत जर समजा सर्टिफिकेट मिळालं आणि तुमच्या स्कूल कडून पण सर्टिफिकेट मिळाले, तुमच्या बाहेरून काहीतरी सर्टिफिकेट मिळाले, असे वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत तुमच्याकडे, मार्कशीट्स आहेत. तर तुम्ही समजा सगळ्या जर गोष्टी एकत्र एका फाईलमध्ये ठेवल्या, एका फोल्डरमध्ये ठेवल्या, तर तुम्हाला लोकेट करायला प्रॉब्लेम होतो, राईट? तसेच जर सपोज तुम्ही स्कूलचे जे तुमच्या शाळेचे मार्कशीट आहेत ते एका फोल्डर मध्ये किंवा तुमचे स्पर्धेचे किंवा स्पोर्ट्सचे जे सर्टिफिकेट आहेत ते वेगळ्या जागी, अशा प्रत्येकाचे जर वेगवेगळे फोल्डर बनवले किंवा वेगवेगळ्या फाईल मध्ये तुम्ही जर सेव्ह करून ठेवलं त्यांना, तर तुम्हाला ज्या दिवशी एखाद्या शाळेचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही जस्ट त्या शाळेचा फोल्डर ओपन करून त्यातून घेऊ शकता. तर जसं की आपण आपल्या किचन मध्ये सुद्धा सगळं ऑर्गनाइज करून ठेवतो, राईट? जसं आपल्या चहा किंवा शुगर अशा गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवतो. जर तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र एका डब्यात ठेवल्या तर तुम्हाला ते लोकेट करायला प्रॉब्लेम जातो. तर अशा पद्धतीने अशी बरीचशी उदाहरणं आहेत ज्याला आपण ऑर्गनाइज म्हणतो. तर ऑर्गनाइज आणि मॅनेजमेंट प्रत्येक गोष्ट आपण आपल्या घरात सुद्धा करतो. आपले कपाट वगैरे आपण व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवतो. तशाच पद्धतीने कॉम्प्युटरवरती सुद्धा आपल्याला हे फाईल्स आणि फोल्डर्स ऑर्गनाइज करावे लागतात, जेणेकरून आपला कॉम्प्युटर नीट अँड क्लीन दिसेल आणि आपल्याला कोणतीही फाईल खूपच सोप्या पद्धतीने लोकेट करता येईल. ओके, तर आज आपण तेच पाहणार आहोत की फाईल्स कशा क्रिएट करायच्या, फोल्डर्स कशा क्रिएट करायच्या. मी तुम्हाला सिंपल सॅम्पल फाईल्स क्रिएट करून दाखवणार आहे, तसंच तुम्हाला फोल्डर्स पण क्रिएट करून दाखवणार आहे. ओके, चला तर बघूया. तर सर्वात प्रथम मी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये एक सॅम्पल फाईल तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे. वर्ड बद्दल आपण आणि शिकायचं आहे, पण हे जस्ट सॅम्पल दाखवण्यासाठी तुम्हाला एक फाईल करून दाखवते. हॅलो, वेलकम टू आज विद्यालय. जस्ट फॉर सॅम्पल मी एक सेंटेन्स केलं आणि त्याला आपण सेव्ह करूया. फाईलला नाम देऊया. काय नाव देऊ आपण? सॅम्पल. सॅम्पल नाव देते. ही झाली वर्डची फाईल. अशाच रीतीने आपण पॉवर पॉइंटची पण फाईल करणार आहे. हे आहे आपलं पॉवर पॉइंट. तर सपोज
ती पण एक आपण फाईल क्रिएट केली. ओके, त्याला पण आपण सेव्ह करू. ऑलराईट, तर अशा 2 फाईल मी क्रिएट केल्या. आता आपण फोल्डर क्रिएट करू. इथे तुम्ही पाहिलेलं आहे आधी पण की फाईल एक्सप्लोरर काय असतं. तर फाईल एक्सप्लोरर मध्ये आपल्या फाईल्स आपण इथे बघू कुठे आहेत. या डॉक्युमेंट्स मध्ये आपण जस्ट SAMP1 आणि आज विद्यालय या 2 आपण फाईल्स बनवलेल्या आहेत. या आधीच्या माझ्या फाईल्स आहेत. ओके, तर आता आपण फोल्डर बनवू. समजा मला इथेच फोल्डर बनवायचा असेल तर इथे तुम्हाला फोल्डर बनवता येतो. होम टॅब मध्ये न्यू फोल्डर. ओके, तर या फोल्डरला आपण समजा नाव नाही दिलं तर बाय डिफॉल्ट या फोल्डरचं नाव असते न्यू फोल्डर. आणि जर याला तुम्हाला रिनेम करायचे असेल तर तुम्ही याला सिलेक्ट करायचं आणि राईट क्लिक, रिनेम. ते मी नाव देते वर्ड फाइल्स. देन अनेक फोल्डर आपण करायचा क्रिएट. ते तुम्ही नाव देऊ शकता PowerPoint फाइल्स आणि एक्सेल फाइल्स. ओके, तर असे हे 3 फोल्डर्स बनवले. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे जेवढ्या PowerPointच्या फाइल्स आहेत, वर्डच्या फाइल्स आहेत, एक्सेलच्या फाइल आहेत, त्या आपल्याला इथे सॉर्ट आउट करायचे. ओके, तर इथे तुम्हाला कसे समजेल की एक्सेल फाईल आहे का वर्ड फाईल आहे. तर इथे तुम्हाला 2 पद्धती आहेत त्याला सर्च करण्यासाठी. जसे इथे तुम्ही एक्सटेन्शन चेक करू शकता. जसं PowerPointचं एक्सटेन्शन असतं PPTX आणि वर्ड फाईलचं असतं DOCX. ओके, आणि एक्सेलचं एक्सटेन्शन असतं XLSX. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सटेन्शन बघू शकता. किंवा इथे टाईप आहेत, PowerPoint टाईप आहे, वर्ड डॉक्युमेंट, एक्सेल. तर इथं मला 2 वर्ड डॉक्युमेंट मिळाले, एक ओल्ड फाईल आणि एक आज आपण जी क्रिएट केली. तर या 2 फाईलला आपण 2 गोष्टी करू शकतो. या तर कॉपी पेस्ट करू शकतो. कॉपी पेस्ट केल्यानंतर काय होतं ते पहा. कॉपी वर्ड फाइल्स फोल्डर मध्ये, ओके, राईट क्लिक, पेस्ट. ओके, आणि तर इथं काय झालं, वर्ड फाइल्स मध्ये इथे पण या 2 फाइल्स आल्या आणि इथे पण आहेत. ओके, तर कॉपी आणि पेस्टचा फायदा तुम्ही डुप्लिकेट फाइल्स बनवू शकता. त्या फाइल्स ओरिजिनल प्लेस वरती पण राहणार आणि तुमच्या नवीन डेस्टिनेशन प्लेस वरती पण राहणार. तर तशा पद्धतीने तुम्ही इथे मूव्ह पण करू शकता. समजा मला इथं या 2 फाईली नको आहेत तर या 2 फाईली तुम्ही सिलेक्ट करा आणि राईट क्लिक, कट, गो टू वर्ड फाइल्स, राईट क्लिक, पेस्ट. आता हा डायलॉग बॉक्स कशासाठी आला, इथे काय लिहिलंय, रिप्लेस द फाइल्स इन द डेस्टिनेशन, keep these files, let me decide for each file. तर रिप्लेस फाईल का म्हणतंय, कारण की आपण ऑलरेडी इथं फाईल्स पेस्ट केलेले आहे. ओके, तर इथं आपण रिप्लेस करू शकतो किंवा स्किप करू शकतो. आपण रिप्लेस करू. तर इथे तुम्ही पाहू शकता इथून त्या 2 फाईल निघून गेल्या. त्याच रीतीने आपण PowerPoint फाईल करू. कट, पेस्ट. एक्सेल फाईल, कट आणि पेस्ट. ओके,
फाईल कट कॉपी पेस्ट करण्याच्या 3 पद्धती आहेत. जसं मी आता केलं राईट क्लिक कॉपी पेस्ट, किंवा तुम्ही फाईल सिलेक्ट करून तिथे कॉपी तुम्हाला मिळेल आणि पेस्ट ऑप्शन ऍक्टिव्ह होईल, तिथे तुम्ही पेस्ट करू शकाल. आणि शिवाय कट जर करायचे असेल तर तुम्ही क्लिक करून इथे डिलीट पण करू शकता आणि इथून मूव्ह म्हणजेच कट पेस्ट, इथून तुम्ही डायरेक्ट मूव्ह टू एका फोल्डर वरती जाऊ शकता. ज्या फोल्डर वरती तुम्हाला जायचं ते सगळे फोल्डर तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. ओके, तर अशा रीतीने तुम्ही फोल्डर्स आणि फाईल्सला मॅनेज करू शकता. आता समजा या फोल्डरला इथे बघा, इथे व्ह्यूचा ऑप्शन आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण फोल्डर्सला पाहू शकतो. आणि फोल्डरची सपोज आपल्याला कॅपॅसिटी, जर त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी किती आहे ते बघायचं, तर एखादा फोल्डर सिलेक्ट करा, राईट क्लिक प्रॉपर्टीज, तर प्रॉपर्टीज मध्ये त्या फोल्डरच्या प्रॉपर्टीज दिसतील. इथे नाव आहे फोल्डरचं, देन टाईप, फोल्डरचं लोकेशन, हे आहे फोल्डरचं लोकेशन. आपण पाहिलेलं होतं फाईल एक्सप्लोरर मध्ये हा ऍड्रेस बार असतो, तर हा आहे फोल्डरचा ऍड्रेस. तसेच इथे तुम्ही पाहू शकता याची साईज आहे 80 KB आणि याच्यात एक फाईल आहे आणि 0 फोल्डर्स आहेत. तर इथे जेवढ्या फाईल्स असतील त्या फाईलचं काउंटिंग तुम्हाला पाहायला मिळेल प्रॉपर्टीज मध्ये, आणि किती फोल्डर आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण फोल्डर्सच्या प्रॉपर्टीज पाहू शकतो. तसेच फोल्डर तुम्ही डिलीट करू शकता. जसे की हा फोल्डर जर डिलीट करायचा असेल तर तुम्ही होम मध्ये जावा, इथून डिलीट करू शकता. इथे 2 ऑप्शन्स मिळतील, रिसायकल आणि परमनंटली डिलीट. परमनंटली डिलीट जर केलं तर हा फोल्डर आपण परत जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्ही समजा चुकून परमनंटली डिलीट केला आणि तुम्हाला जर फोल्डर परत पाहिजे असेल तर तुम्ही तो रिस्टोअर करू शकत नाही. आणि रिसायकल बिन मधून आपल्याला माहिती आहे की आपण फाईल्स रिस्टोअर करू शकतो, म्हणजे आपल्या मेन जागेवरती परत फाईल्स आणू शकतो. ओके, तर मी हे परमनंटली डिलीट करते. इथे आपल्याला डायलॉग बॉक्स मिळेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फोल्डर? येस. ओके, आता ही फाईल आहे, या फाईल मध्ये ही जी फाईल आहे त्याला आपण रिसायकल बिन मध्ये देऊ. रिसायकल, आता रिसायकल बिन ओपन करू. इथे तुम्हाला ही फाईल दिसेल. ही फाईल जर तुम्हाला रिस्टोअर करायची असेल तर तुम्ही ते करू शकता, रिस्टोअर द सिलेक्टेड आयटम. रिस्टोअर केल्यानंतर काय होईल की रिसायकल बिन मधून निघून दुसऱ्या फोल्डर मध्ये, जिथे आपल्याला आपण जो फोल्डर बनवला आहे त्या फोल्डर मध्ये जाईल. ओके, जसे आपण डॉक्युमेंट्स मध्ये फोल्डर बनवलेले आणि वर्ड फाइल्स मध्ये जशी होती तशी आपली सॅम्पल1 फाईल आली. ओके, तर अशा रीतीने आपण फाईलला रिस्टोअर करू शकतो, डिलीट करू शकतो, मूव्ह करू शकतो, कॉपी करू शकतो. जसे तुम्ही फाईलला कॉपी पेस्ट मूव्ह करता तसेच फोल्डर पण तुम्ही कॉपी पेस्ट आणि मूव्ह करू शकता. ठीक आहे, तर याचे शॉर्टकट काय आहेत? शॉर्टकट आहे, कटचा शॉर्टकट आहे CTRL प्लस X. तसाच कॉपीचा शॉर्टकट आहे CTRL प्लस C. देन पेस्ट शॉर्टकट आहे CTRL प्लस V. जसं आपल्याला माहिती आहे कंट्रोल की ही कॉम्बिनेशन की आहे, तर
आणि CTRL की आपण कट कॉपी पेस्ट करण्यासाठी करतो. ओके. आणि आपण परमनंटली डिलीटचा पण बघू शकतो शॉर्टकट. तर त्याचा शॉर्टकट आहे शिफ्ट आणि ते तुम्ही पाहू शकता परमनंटली डिलीट, शिफ्ट आणि डिलीट. ओके. तर अशा रीतीने तुम्ही शॉर्टकट कीज यूज करून सुद्धा हे सगळे फोल्डर्स मॅनेज करू शकता. तर आज आपण काय शिकलो? फोल्डर कसे बनवायचे आणि फाइल्स कशा बनवायच्या, फोल्डरचे प्रॉपर्टीज कसे बघायचे आणि फाइल्स मूव्ह आणि कॉपी पेस्ट कशा करायच्या. तर याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढं प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. थँक्यू.